बाबासाहेब विठ्ठल पाठरे मुक्काम पोस्ट वनपुटे पाठवाडी हा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. बरं. तुम्ही मीठ किती दिवसापासून वापरता? 3 वर्षापासून. कशा कशाला वापरलं? घासाला वापरलं, कांद्याला, लाल कांद्याला वापरलं चालू वर्षी, आणि उन्हाळ्या कांद्याला वापरलं, मकाला वापरलं. काय फायदे झाले तुम्हाला? त्याच्यापासून फायदे चांगले झाले. दुसरं वरचं खत कमी लागत, कमी टाकलं. एक आता सध्या एक दाणेदार टाकली आणि एक 10-26 आणि एक मिठाची कोण चौथं पाणी कांद्याला. ठीक आहे, तुम्हाला टाकायची गरज नव्हती पण टाकलं तुम्ही. मकात काय फरक पडला? मका चांगला फरक. उत्पन्नात किती फरक पडला? चांगलं म्हणजे चांगली मका चांगली वाढली हा आणि गायांना बी चांगली झाली. दूध पोषक दुधाला बी दूध वाढलं. दूधही वाढलं. बरं, मी काय म्हणतो, कांदा घरात साठवून पाहिला का मिठावरचा? साठवून नाही बघितला पण असे वाट लावायसाठी लटकून ठेवते ना. हा जो कांदा सरडा का तो डायरेक्ट वाळून घ्या. वाळून गेला पण त्याला सडला नाही. सरडा नाही, जो सरडा ते वाळूनच गेला. वाळून गेला. खर्चात किती बचत झाली तुमच्या संसारातल्या किंवा जवळ 60 ते 65% बचत झाली. बचत झाली? उत्पन्नात किती बदल झाला? वाढलं उत्पन्न दुसऱ्यापेक्षा तुमचं? वाढलं उत्पन्न, डबल झालं, सव्वापट झालं. 72 गुंठ्यात 29 टन माल काढला. 72 गुंठे काय कांदा भरपूर माल काढला. म्हणजे एकरी किती टन पडलं ते? 30 15 300 गोण्या. 15ला जास्त. 15 टन एकरी. 15 ते 18 टन म्हणायचं. 18 टन काढलं. थँक्यू. मी संभाजीराव गायकवाड. मी मिठावर चालू मध्ये लोकांना शिकवतो. ज्या लोकांनी ऐकून तयार झाले, अजूनही त्यांच्या काही चुका आहेत, त्यांनी करून दाखवलं, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझा नंबर 94-231-61234. ज्याला याबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी माझी संपर्क साधावा ही विनंती.